नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। एखाद्या रुग्णाकरता त्याला जीवदान मिळण्याकरता जसे ॲम्ब्युलन्स, हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, नर्सेस, औषधं गरजेची असतात, तसं आता ग्रीन कॉरिडॉर सुद्धा आवश्यक ठरत आहे। कारण अति तातडीची शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय मदत मिळण्याकरता पोलीस प्रशासनाला जर विनंती केली तर तातडीने रुग्णालयात तुम्ही प्रवेशित होऊ शकता आणि त्याकरता ज्या ठिकाणावरून तुम्ही निघाला तिथपासून रुग्णालयापर्यंतचा मार्ग हा एकेरी करून त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पोहोचू शकते। पुण्यातील अशाच काही रुग्णांच्या बाबतीमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेली ही भूमिका आणि त्यामुळे त्या रुग्णाला मिळालेली वैद्यकीय सेवा। बाजूला ते करून थांबा जाऊ दे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। जगात कशाचाही विक्रम होऊ शकतो, त्यामध्ये आपली मराठी लावणी मागे कशी 51 लावण्या एका दमामध्ये सादर करणाऱ्या पुष्पा चौधरी यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलं आणि तेही यशवंतराव चव्हाणमध्ये। तसं प्रमाणपत्रही त्यांना देण्यात आलं। फायनली फॅशन गर्ल्स मोर 51 चा आता आपलं कशा आहे त्यानंतर प्राजक्ता गायकवाड, तृप्तीताई देसाई, दीपालीताई धुमाळ, टायटल ऑफ वंडरफुल बाय सिंगिंग 51 लावणी मराठी सॉन्ग। टाळ्या थांबल्या नाही पाहिजे। खूप खूप अभिनंदन। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनं पुण्यामध्ये कार्यकर्त्यांकरता एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्याकरता डॉक्टर नीलम गोरे, उदय सामंत आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते।
त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर पत्रकारांशी साधलेला हा संवाद. सरकार म्हणून यातली आमची भूमिका स्पष्ट आहे की संभाजीराजेंनी एक पत्र जे मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे त्या पत्राचा व्यवस्थित विचार माननीय मुख्यमंत्री करतील, इतिहासकारांची चर्चा करतील, तज्ज्ञांची चर्चा करतील, होळकरांच्या वंशजांनी जे सांगितले त्याचा देखील विचार करतील आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. हे सगळ्याच गोष्टी अशा सांगायच्या नसतात. धनगेकर साहेबांवर फार मोठी जबाबदारी शिंदे साहेबांनी टाकलेली आहे. मी धनगेकर साहेबांनी शिंदे साहेबांच्या चर्चेमध्ये काय झालं हे पण जाहीरपणानं सांगितलं. त्याचा उल्लेख तुम्ही नाही कोणी केला, ते पण मी सांगितलं की धनगेकर, अनेकांचं असं म्हणणं का विधान परिषद, राज्यसभा, महामंडळ, त्या व्यक्तीनं सांगितलं की मी तुमच्याकडे बघून, तुमच्या कामाकडे बघून आणि विकासात्मक दृष्ट्या पुण्याला पुढे नेण्यासाठी पक्षामध्ये येतो. नाही, मला असं वाटतं की धनगेकरांनी त्या पद्धतीनं शिंदे साहेबांचं नेतृत्व 100% पुढे नेण्याचा काही कालावधीमध्ये जर निर्णय घेतला आणि तशा पद्धतीनं जनसामान्यांमधून उठाव झाला की बाबा धनगेकरच आमचा चेहरा आहे, तर साहेब धनगेकरांना चेहरा करतील. उद्या मी संपर्क मंत्री आहे, लोकांनी सांगितलं धनगेकर नको, उदय सामंत चेहरा, माझा साहेब विचार करतील, बापूंचा करतील, ताईंचा, असं म्हणजे एकावर कॉन्सन्ट्रेट अशी संघटना वाढत नाही. परंतु धनगेकर साहेबांसारखा एक कार्यकर्ता आणि हाडाचा कार्यकर्ता आज आमच्यासोबत आहे, याच्यामुळं नक्कीच आमची हजारो मताची ताकद ही पुणे शहरामध्ये वाढलेली आहे. धनगेकर ठरवणार कशावरून? मी याचं उत्तर व्यवस्थितरित्या त्याला देऊ शकतो. फक्त ताई इथं आहेत, त्यानं ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टावर कविता केली हे जर तुम्ही वाचली असेल किंवा ऐकली असेल तर मला असं वाटतं की तुम्हीच पायातलं काढा. माझं म्हणणं असं आहे की एखाद्याची बदनामी करणं, टीका करणं स्टँडअप कॉमेडीमध्ये हे मला मान्य आहे. मी देखील त्या संघटनांमध्ये वावरतो, त्याच्यामुळं ते त्यांना फ्रीडम दिलंच पाहिजे. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महिला भगिनींना वाटेल त्या भाषेमध्ये बोलायचं, सुप्रीम कोर्टाला वाटेल त्या भाषेमध्ये बोलायचं, एवढंच नाही तर मुकेश अंबानी, आनंद महिंद्रांना पण वाटेल त्या भाषेमध्ये बोलायचं, निर्मला सीतारामनना वाटेल त्या भाषेमध्ये बोलायचं, ही प्रवृत्ती असू शकत नाही. ही विकृती आहे आणि या विकृतीला जे पाठिंबा देतात ते महाविकृत आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर नीलम गोरे, ज्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि कॅबिनेट मंत्री या पदावरती आहेत, त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मागच्या या संपूर्ण अधिवेशनामध्ये काय काय घटना घडल्या आणि त्यांनी काय काय काम केलं या प्रकारची भूमिका आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून मांडली. नीलम गोरे या त्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्या आहेत आणि त्यांचं स्थान त्या ठिकाणी विरोधकांनी किती हल्लाबोल केला तरी त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं, मेरिटनं ते मजबूत ठेवले. जाणून घेऊयात डॉक्टर नीलम गोरे. त्यांना सगळं जोडणारे एक व्यक्ती होती पुण्यामध्ये की जे सभा आणि परिषदेचं करू शकत होते. मी तशी त्या अर्थाने फ्री नाहीये किंवा मुक्त नाहीये. माझ्यावरती खूप बरेचशी गोष्टीत बंधनं पडतात. म्हणजे मी एका उचलून साधारण म्हणजे मंत्र्यांच्या दालनात सुद्धा जाणं योग्य मानलं जात नाही. मंत्र्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे. हे गिरीश बापट पूर्वी हयात असताना करत होते. सगळ्यांना एकत्र घ्यायचं, विरोधी पक्षात असले तरी आर रावांच्याकडे बसायचं. आता स्वतः चंद्रकांत दादा मंत्री आहेत, अजित दादा मंत्री आहेत, त्यामुळे स्वतः माधुरीताई मंत्री आहेत. त्याच्यामुळे मंत्र्यांनी या संदर्भामध्ये काही विषयांचा पाठपुरावा केलेला आहे. मी त्यांची उत्तरं जी काही पाहिली तर देवेंद्र फडणवीसांचंही लक्ष आहे त्याच्यामध्ये जे आहे ते. आणि बाकी राहिला ग्रामीणचे जे आमदार आहेत त्यांचे प्रश्न निराळे आहेत, शहराचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे बाकीच्या शहरातल्या आमदारांनी एकत्रितपणे करायला काही हरकत नव्हती असं मला वाटतं. मला साधी गोष्ट अशी वाटते की गिरीश बापट विरोधी पक्षात होते आणि चंद्रकांत दादा आता सत्ताधारी पक्षाचे मंत्री आहेत. त्यामुळे जे बाहेरून काम गिरीश बापट करत होते विरोधी पक्ष म्हणून, तेच आतून चंद्रकांत दादा करतायत हे तुम्हाला माहिती व्हावं असं मला वाटतं. सभागृहात मंत्री असे उघडपणाने सांगत नसतात ना, ते मंत्री सगळे आतमधून काम करत असतात. सभागृहामधलं काम जे आहे ते वेगळं असतं. विरोधी पक्ष
त्याच्यावरती बैठकांना बाहेरून जातो, पण जे आतमध्ये आपल्याकडे पालकमंत्री किंवा बाकीचे लोक आहेत, ती कामं सगळी प्रत्येक ठिकाणी ओपन टू मीडिया नसतात, त्याच्यामुळे ते असं होत असेल.